राष्ट्रप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा, राजसाहेब ठाकरे यांचा. नाही, आता इलेक्शनला आचारसंहिता लागल्यापासून मी विभागात फिरले. जवळजवळ 3.5 वर्ष प्रशासक होता. प्रशासक असल्या कारणामुळे विभागात कामं झाली नाही. आता चालताना बघत होतो, सगळ्या लाद्या तुटलेल्या होत्या, गटारं भरलेली होती. प्रशासक होता त्याच्यामुळे कामं झाली नाही. पण नगरसेवक विभागाला असावा हे आम्हाला वाटतं. ते तर नेहमीच माझ्याबरोबरच आहेत आणि पुढेही राहतील. काय काम तुम्ही बघाल, आता जवळजवळ 20 वर्ष आम्ही सातत्याने, म्हणजे राजकारण कमी आणि समाजसेवा जास्त, त्या दृष्टीने आपण कामं करत गेलो. नगरसेवकची जी कामं होती त्या व्यतिरिक्त गटर, वॉटर, मीटर ही कामापेक्षा आम्ही त्याच्यावरती आणखी विकास कसा होईल ह्या दृष्टीने त्यांनी कामं केलेत आणि त्याचा फायदा मला नक्कीच होईल. आणि आज मी त्यांच्या बरोबर आहे. त्याच्यामुळे कुठली कामं, कोणता प्रश्न महानगर मांडायला पाहिजे हे मला माहिती आहे. बायकासाठी काय तुम्ही करणार आहात? महिला आज सक्षमीकरण म्हणतो आपण, पण जसं पाहिजे तसं झालेलं नाही. त्यामुळे बचत गट असतील, या अंगणवाडी आहेत त्यांचे प्रश्न आहेत, घरोली कामगार आहेत त्यांचे प्रश्न असेच अधोरेखित पडलेले आहेत. आणि अशाच ज्या मुलींसाठी आहे की कॉलेजमध्ये जाताना त्यांना बऱ्याच प्रकारचे त्यांना गोष्टी लागतात, त्या त्यांना मिळत नाही. त्या दृष्टीने पण आम्ही मुलींसाठी हे करूया. बाळासाहेबांची शिकवण होती की 80% समाजकारण, फक्त 20% आणि साहेबांनी फक्त समाजकारणच केलेलं आहे, कधी राजकारण नक्की समाजकारणच करतोय. आम्हाला राजकारणाची आम्हाला थोडी पण हे नाही आहे. आमचं नक्की 100% समाजकारणच असणार. ओके. बघा, वॉर्ड महिला ओबीसी झालाय, पण मी तुमचा गैरसमज काढून टाकतो. कुटुंबशाही, घराण्याशाही हा आम्हाला नको आहे. पण आज माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून जवळजवळ लग्न झाल्यापासून 30 वर्ष ती या फील्डमध्ये आहे. कोणत्याही पक्षाने पद देत असताना नाही म्हटलेलं आहे. पण एक उच्च शिक्षित आहे, लोकांमध्ये काम करणारी आहे. आणि विशेष म्हणजे सांगतो तुम्हाला की ओबीसी वॉर्ड झाल्यानंतर युती होते, युतीच्या चर्चा चालू होत्या. पण इच्छुक फॉर्म मागवत असताना आमच्या वॉर्डमधून, आमच्या पक्षाकडून एकही फॉर्म इच्छुक गेला नव्हता. जोपर्यंत उद्धव साहेबांचा आदेश येत नाही, आमच्या विभागातल्या सर्व महिला पुरुष कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं की आज वहिनी 30 वर्ष काम करतायत कुठले पद न घेता. तर एकमुखाने उद्धव साहेबांचा ठराव आलाय. आम्ही मागायला सुद्धा सीट गेलो नव्हतो. आम्ही म्हटलं पक्षाचा आदेश जो येईल युती होणार. आज एनसीपी पण बरोबर आली असं समजलंय. कुठला वार्ड कोणाला जाईल सांगता येत नाही. आणि त्यासाठी आम्ही पक्षाचा आदेश पाळणारे आहोत. पक्षाचा आदेश आलाय. आम्ही काल एबी फॉर्म घेतला पहाटे आणि आज इथे तुमच्या समोर आम्ही. हा निवडणूक किती महत्वाची आहे, आपण काय सांगाल? 5 वर्षानंतर निवडणूक होतोय. 8 वर्ष झाली, 8 वर्ष. आणि मुळात निवडणुका ह्या महत्वाच्याच असतात. कारण काय की, आणि शक्यता नगरसेवक, महापालिकेच्या निवडणुका, स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका ह्या अति महत्वाच्या असतात. नगरसेवक हे असं पद आहे की तेच प्रत्येक जनतेशी निगडीत असतं. गटर, मीटर, वॉटर म्हणतात ना, पण मी तर सांगेन त्याच्या पुढे जाऊन बर्थ सर्टिफिकेट टू डेथ सर्टिफिकेट, ह्या मधल्या काळात जी काय आणि अडचणी असतात तिथे हा नगरसेवकच कामाला येतो. आणि त्यामुळे ह्या निवडणुका वेळच्या वेळ होणं गरजेचं आहे. मी निवडणूक आयोगाला धन्यवाद देऊ. आम्ही देरशी आहे, दुरुस्त आहे, अजून दुरुस्त व्हा. एक पारदर्शकतेने निवडणूक होऊन जाऊन. हा निवडणूक किती चॅलेंज आहे बघा, आमच्याकडे आहे ना, निवडणुकाच्या मागच्या वर्षभरात आम्ही बघतोय की कुठेतरी सगळ्या शक्ती एकटवल्यात. समोर भस्मासूर आहे, आम्ही जनता आहोत आणि जनता लढती आहे. मी तर म्हणेन आमची लढाई आहे ही धनशक्ती विरुद्ध काम शक्ती आहे. आम्ही काम घेऊन जनतेकडे जाणार आहोत, ते धन घेऊन येणार आहेत. मी तर म्हणेन लक्ष्मी विरुद्ध सरस्वती. आमचा उमेदवार एक सुशिक्षित उमेदवार आहे, एक डायरेक्टर आहे बँकवर आणि लोकांमध्ये असलेला उमेदवार आहे. त्यामुळे मी तर कुठल्याच लढाईला सोपी लढाई समजत नाही. प्रत्येक लढाई ही आम्हाला महत्वाची असते आणि त्या पद्धतीने आम्ही लढतोय. उद्याचा 16 तारीख तुम्हाला कळेल लढाई कशी झाली. आणि तुमचा पण अनुभव आहे. 3 प्रत्येक जण आपापल्या परीने म्हणतोय. आता जलील जर म्हणत असतील तर इकडच्या जे मुसलमान आहेत आणि बाळासाहेब म्हणतात अझरुद्दीनचा आम्हाला अभिमान आहे ना,
तर जो मुसलमान इथं राष्ट्रप्रेमी आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे. पण म्हणून कोणी तोऱ्या आणि मोऱ्यात मिळू नये, आमच्या सणशक्तीचा कोणी फायदा उचलू नये. काय सांगाल की महानगरपालिकेमध्ये सरकार कुणाचे येणार आहेत आणि महापौर कुणाचे होणार आहेत? एक महत्वाचा प्रश्न आहे लोकांसाठी. आमच्यासाठी महापौर मराठीच होणार. कारण काय की मुंबई कॉस्मोपॉलिटन आहे, पण मुंबईमध्ये ती सर्व माणसं आम्ही गेली कित्येक वर्ष आम्ही सामावून घेतले, ते आमचे बांधव आहेत. आजपर्यंत कधीच आमच्यामध्ये विरोधाभास नव्हता. आज माझ्याबरोबर तुम्ही बघाल पटेल पण आहे माझ्याबरोबर, गुप्ता पण आहेत माझ्याबरोबर, आणि हे पण आम्हाला म्हणतात की आम्ही मुंबईत राहतो, आम्ही मराठी आहोत, त्याचा अभिमान आहे. काय बरोबर की नाही गुप्ता? हा अभिमान आहे. पण काय झालंय की ही लढाई याने लावून दिले. निवडणुकीचं राजकारण चालू आहे आणि त्या राजकारणाला ही मुंबईची जनता मात दिल्याशिवाय राहणार नाही. त्याचा फायदा नक्कीच होईल, कारण जनतेने आजपर्यंत माझं काम बघितलंय. म्हणून तर मी माझ्या प्रत्येक निवडणुकीत माझा मतदानाचा ओघ वाढतोय. मी 10,500 मग 11,500 आणि 14,000च्या आसपास पोहोचलेलो तिसऱ्या निवडणुकीला, आणि त्यामुळे जनता आमच्या पाठीशी आहे. आज पूर्ण विभागात फॉर्म भरून निघत असताना खूप जनतेचं प्रेम मिळालं. विजय करायचे का त्याला आम्ही मानत नाही. जनता आमच्या पाठीशी आहे, जनतेचं प्रेम आमच्या पाठीशी आहे, आणि ते आम्हाला काम करायला, लोकांची सेवा करायला आम्हाला खूप मोठी शक्ती आहे.